नमस्कार स्वामी भक्त हो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कथा मन शांत करून संपूर्ण ऐकावी, अर्ध्यामध्ये सोडू नये। महाशिवरात्रीच्या पौराणिक कथांपैकी शिकारी चित्रभानूकडून नकळतपणे महाशिवरात्रीच्या चारही प्रहरांची पूजा कशी घडते आणि त्याला मोक्षाची प्राप्ती कशी होते अशी ही कथा आहे। तेव्हा ही कथा मनोभावे श्रवण करावी ही विनंती। या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री का साजरी केली जाते त्यामागील पौराणिक कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। महाशिवरात्रीची पहिली कथा म्हणजे महादेव आणि माता पार्वतीचा विवाह। महाशिवरात्र साजरी करण्यामागील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजेच महादेव आणि माता पार्वतीचा विवाह होय। असे मानले जाते की शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा विवाह हिमालयाची कन्या पार्वतीशी झाला। त्या विवाह सोहळ्यात देवांसोबतच दानवही सहभागी झाले होते। तेव्हापासून महाशिवरात्रीला भोले शिवशंकर, महादेव व माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणूनही साजरा केला जातो। महाशिवरात्र आपल्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। मंदिरामध्ये भाविकाची प्रचंड प्रमाणात गर्दी असते। या कथेत अशीही एक श्रद्धा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी कुमारी मुलीने मनापासून भगवान शंकराची पूजा, आराधना, ध्यान करून उपवास केला तर तिचे लवकरात लवकर लग्न होते। महाशिवरात्रीची दुसरी कथा आहे समुद्र मंथनातून निघालेलं विष पिण्याची कथा। महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वाच्या रक्षणासाठी सागर मंथनाच्या वेळी बाहेर पडलेलं विष स्वतः भगवान शिव यांनी प्यायले होते, असेही अनेक कथांमध्ये ऐकायला मिळते। विष प्यायल्याने भगवान महादेवांच्या घशाचा रंग निळा झाला होता। त्या दिवसापासून शिवशंकर यांना नीलकंठ या नावानेही ओळखले जाऊ लागले। भगवान शिव यांनी विष पिऊन संपूर्ण विश्वाचे रक्षण केले, म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते। महाशिवरात्रीची तिसरी कथा आहे शिवलिंगाच्या रूपात महादेवाची पूजा। फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपात प्रगट झाल्याचे अनेक पौराणिक कथांमध्ये ऐकायला मिळते। त्यांच्या या शिवलिंग रूपाची भगवान विष्णू आणि ब्रह्माजींनी पूजा केली होती। तेव्हापासून आजपर्यंत महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते। शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगात स्वतः भगवान शिव वास करतात अशी ही मान्यता आहे। शिकारी चित्रभानूला सावकाराने कैद केले। महाशिवरात्री व्रतकथा शिवपुराणात वर्णन केलेली आहे। या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक शिकारी होता, त्याचे नाव चित्रभानू होते। हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता। कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले। योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्र होती। सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते। पूजेनंतर कथा पठण करण्यात आली। शिकारी ही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत राहिला। पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सावकाराने शिकाऱ्याला आपल्याकडे बोलावले व दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले। शिकाऱ्याने कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले। यावर शिकाऱ्याने वचन दिले, सावकाराने त्याची सुटका केली। शिकारी शिकारीच्या शोधासाठी जंगलात आला। शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली। ती रात्र त्याने जंगलातच काढली। तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला। बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानांनी झाकलेले होते। शिकाऱ्याला याबाबत काहीच माहिती नव्हती। विश्रांती घेण्यासाठी त्याने बेलपत्राच्या काही फांद्या तोडल्या। या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावर पडली। भुकेने व्याकुळ झालेला शिकारी त्याच जागी बसला। अशा प्रकारे शिकाऱ्याचे व्रत पूर्ण झाले। त्यानंतर हरिणी पाणी पिण्यासाठी तलावात आली। शिकाऱ्याने धनुष्यावर बाण टाकून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न करताच हरिणी म्हणाली, मी गरोदर आहे, मी लवकरच मुलांना जन्म देणार आहे। तुम्ही एकाच वेळी 2 जीवाला माराल का? ते योग्य होणार नाही। माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईन, मग तू माझी शिकार कर। शिकाऱ्याने बाण परत ठेवला। हरिणही तिथून निघून गेले। धनुष्य ठेवताना काही बेलाची पाने पुन्हा तुटून शिवलिंगावर पडली। अशा प्रकारे पहिल्या प्रहराची पूजा त्यांच्याकडून नकळत पूर्ण झाली। काही वेळाने तिथून अजून एक हरिणी बाहेर आली। जवळ आल्यावर शिकाऱ्याने ताबडतोब धनुष्यात बाण धरला, पण नंतर हरिणीने शिकाऱ्याला विनंती केली की मी काही काळापूर्वी पतीपासून वेगळी झाली आहे। मी माझ्या पतीचा शोध घेत आहे। मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन। शिकाऱ्याने या हरणालाही जाऊ दिले। शिकारी विचार करू लागला। दरम्यान रात्रीचा शेवटचा प्रहरही निघून गेला।
यावेळीही त्याच्या धनुष्याने काही बेलाची पाने शिवलिंगावर पडली. पाने पडल्याने दुसऱ्या प्रहराची पूजाही त्याच्या हातून पूर्ण झाली. यानंतर शिकाऱ्याला तिसरी हरिणी दिसली. ती तिच्या मुलांसह जात होती. शिकाऱ्याने धनुष्य घेतले आणि नेम धरला. शिकारी बाण सोडणारच होता की हरिणी म्हणाली, मी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करून परत येईन, मला आता जाऊ दे. शिकाऱ्याने तसे करण्यास नकार दिला. त्याने सांगितले की मी याआधी 2 हरणे सोडली आहेत. हरिण म्हणाले की शिकारी माझ्यावर विश्वास ठेवा, मी परत येण्याचे वचन देते. शिकाऱ्याला हरिणीची दया आली आणि त्याने हरिणीला सोडून दिले. तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने तोडून शिवलिंगावर फेकत राहिला. सकाळचा पहिला किरण उगवला तेव्हा त्याला हरिण दिसला. शिकारी आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बाण धरला. मग हरिण दुःखी होऊन शिकारीला म्हणाला, जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरिणांना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाक. उशीर करू नका, कारण मला हे दुःख सहन होत नाही. मी त्या हरिणीचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मलाही सोडा, मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईन. शिकाऱ्याने त्यालाही जाऊ दिले. शिकाऱ्याकडून नकळत उपवास, रात्रजागरण व प्रहरांची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र चढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले. भगवान शंकराच्या कृपेने शिकाऱ्याचे मन बदलले. शिकाऱ्याचे मन शुद्ध झाले. काही वेळाने संपूर्ण हरिण कुटुंब शिकारीसमोर हजर झाले, जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल. पण शिकाऱ्याने तसे केले नाही आणि सर्वांना सोडून दिले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिकाऱ्याची 4ही प्रहराची पूजा नकळतपणे संपन्न झाल्यामुळे त्याला मोक्षाची प्राप्ती झाली. शिकाऱ्याच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला उचलण्यासाठी आले, म्हणून शिवगणांनी त्याला परत पाठवले. शिवगण शिकाऱ्याला घेऊन शिवलोकात आले. भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रभानू या जन्मी स्वतःच्या भूतकाळाचे स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील जन्मातही त्याचे पालन पोषण करू शकले. शिवरात्रीचा साधा अर्थ असा आहे, शिवरात्र म्हणजेच शिवाची रात्र. या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते. ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.